ठाणे महापालिकेत गेल्या 3 वर्षांपासून असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात येऊन लोकप्रतिनिधींची राजवट अस्तित्वात आली आहे. महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, गटनेता निवड झाली असली तरी अद्याप स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. त्यामुळे मार्च महिन्याचे 15 दिवस लोटूनही पालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊ शकलेला नसून हा अर्थसंकल्प आता पालिकेच्या येत्या 23 मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. या ठाणेकरांना कोणत्या नव्या सुविधा मिळणार आहे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. ठाणे महापालिकेत गेले 3 वर्ष प्रशासकीय राजवट होती. पालिका प्रशासनाकडून अर्थसंकल्प सादर केले जात होते आणि हाच अर्थसंकल्प लागू केला जात होता. मात्र जानेवारी महिन्यात पालिकेची निवडणूक पार पडली. निवडणुकीत शिवसेना पक्षानं 131 पैकी 75 जागांवर विजय मिळवून पालिकेत सत्ता स्थापन केली. भाजपाही सत्तेत सामील झाली. त्यानंतर महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता, गटनेता निवड झाली असली तरी अद्याप स्थायी समिती गठीत होऊ शकलेली नाही. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सभेत स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय पटलावर होता, मात्र तो ऐन वेळेस मागे घेण्यात आला. त्यानंतर 5 मार्च रोजी आयोजित केलेली सभा रद्द करण्यात आली. 18 मार्च रोजी आयोजित सभेत पटलावर हा विषयच नाही. स्थायी समिती गठीत होत नसल्यामुळे अद्याप पालिकेचा अर्थसंकल्प सादर होऊ शकला नसून मार्च महिन्याचा पंधरवडा उलटला तरी अर्थसंकल्प कधी सादर होणार याविषयी स्पष्टता नव्हती. दरम्यान हा अर्थसंकल्प येत्या 23 मार्च रोजी सादर केला जाणार आहे.